ओम साईराम मित्रांनो, आज आपला शिर्डीचा पदयात्रेचा तिसरा दिवस आहे आणि आपला तिसरा ब्लॉग सुद्धा आहे. आपल्या मागे रित्या भावंती आहेत. रित्या भाऊ मागे, अजय भाऊ आणि नितेश भाऊ पुढेच आणि बाकीचे सगळे आपली गँग पुढे गेलेले आहे. पालखीसुद्धा पुढे गेलेली आहे आणि अर्धी मागचा झेंडा आणि अर्धी पोरं मागे आहेत. पालखीची आपली पदयात्री साईराम सगळे मागे आहेत अर्धे साईराम. आता सध्या आपण खर्डीच्या पुढं होतो. आपला स्टेज होता खर्डीपासून जरा 3 किलोमीटर पुढं होतं आहे. आता खर्डीपासून निघलेलो आहे. आता बघू, इथनं आपला नाश्त्याचा स्पॉट काहीतरी 11 किलोमीटर आहे आणि नंतर दुपारचा आपला लंचचा स्पॉट आहे तो पण 11 किलोमीटर. म्हणजे टोटल आपल्याला दुपारपर्यंत 22 किलोमीटर आहे आणि तिथनं पुढं 22 किलोमीटरवरती आपला लंचचा स्पॉट आहे दुपारचा. आणि दुपारचा लंचचा स्पॉट आहे कुठं, तो पण असल्या खतरनाक ठिकाणी आहे ना, कसारा घाटाच्या पायथ्याशी. म्हणजे आज आपण संध्याकाळी 4च्या दरम्यान, आपण 3-4च्या दरम्यान कसारा घाट चढायला सुरुवात करणार. आणि आमचं असं चाललं आहे, कसारा घाटात आम्ही पालखी पूर्ण वर चढवावी. आमच्या ग्रुपनं 6 जण आहेत. आलटून पलटून आम्ही अशी पालखी वर चढवणार कसारा घाटात. बघू आता काय होतं ते तुम्हाला कळलं पुढच्या पुढं ब्लॉगमध्ये. चला आता चालू, पुढं भेटू आपण आपलं. चला. ओम साईराम मित्रांनो, आता आपण निघलेलं आहे नाश्त्याच्या पॉईंटवरून. आपण आता जाणार आहे कसारा घाट चढणार आहे. कसारा घाट इथून 4 किलोमीटर आहे. आपल्या मागे पण आहेत रित्या भाऊ वगैरे आहेत. रित्या भाऊ आहे, अजय भाऊ आहे, हे सक्षम आणि अथर्व पुढे चाललं. आपला नित्या भाऊ पुढे, नित्या भाऊ तर अजून मागे. हे दोघं ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बनवणार आहे. ते दोघं ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बनवणार आहे दोघं. चलते रहो चमकते रहो. दोघं ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बनवणार आहे. फोटो नाही काढणार, चालू नको. नित्या भाऊ ये ना भाऊ, आपला पुढे ये ना. पुढे चाल. तो बोलायला माझ्याकडे 30 प्रो आहे. आपला नित्या भाऊ आलाय. नित्या भाऊ मी सकाळपासून एकत्रच चालतो. सगळं काढलेलं. अजून मागे पण भरपूर पब्लिक आहे. ही अर्धी पब्लिक पुढे पण गेलेले आहे. दाखव. साईराम हा बघा आशिष आणि आशिषचा पप्पा. तुझ्या पप्पा नित्या कान्याचा पप्पा आहे आपल्या अथर्वचा. हे बाकीचे पब्लिक बघा पुढे गेलेले आहे. मला तर उन्हामुळे काही दिसेना पण झालंय. हा दिसते जरा असं करायला लागतंय तेव्हा ते येऊन दिसतंय डिस्प्लेमध्ये. त्यांना काय झालं, तुझा मागं राहायचं. ते बघा अर्धी माणसं मागे आहेत. काय झालं काय माहिती त्यांना. आता आपण भेटू कसारा घाटात भेटू. तोपर्यंत बघू आता काय कॉन्टेंट भेटला तर बनू, त्यातर मग डायरेक्ट कसारा घाटात तुम्हाला दाखवतो. चला भेटू कसारा घाटात. आता आपण मागेच आहे, कसारा घाटाच्या मागेच आहे. किंवा आपला साहिल भाऊ पुढे बघा. आपली बाकीचे पलटण पुढे अर्धी मागे आहेत, आपण मध्ये. हे आपले झेंडेवाले काका आमचे ते भाई रित्या भाऊ. आपला रित्या भाऊ. चावायला गे पहिले, चावायला गे. ओम साईराम.
चला आता तिथे भाऊ मजा फुल एन्जॉय. चला पुढे भेटू आपण भेटू आता जेवणाच्या स्पॉटला. ओम साईराम मित्रांनो, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ही बघा गाय. शिर्डीला घाटातली असे गाय वगैरे दिसतात. आणि जर तुम्ही गाडी वगैरे नाही येत असाल तर जरा सांभाळून, कारण की अशा गाय वगैरे रस्त्यावरती वगैरे असेल तर तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. त्यामुळे जरा गाड्या हळू चालवाव्या घाटामध्ये, कारण की घाटामध्ये कोण आहे, घाटामध्ये कसं आपल्या गाड्या फास्ट असतात किंवा हायवेला वगैरे पण, तर जरा सांभाळून जरा चारी बाजूला लक्ष देऊन गाड्या चालवाव्या. कारण की जर आता एखादं कोणी मध्ये आले, तुम्ही बाईकवरती असाल, ओव्हर स्पीडिंग करत असाल बाईकवरती, तर तुम्ही कसं कोण अचानक एकदम आलं तुमच्यासमोर, एकदम तुम्ही ब्रेकिंग करू शकत नाही. तुमचा अपघात होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो, पुढच्यांचं पण नुकसान आणि तुमचं पण नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गाडी जरा हळू चालवावे हायवे वगैरेला, कारण की अशी जनावरं वगैरे असतात रस्त्यावरती, त्यामुळे बोलतो. आता बघा इथं 65ची लिमिट आहे. लिमिटच्या हिशोबानं गाडी चालवा. जेवढी तुम्हाला लिमिट दाखवलेली आहे त्या लिमिटवरच्या हिशोबानं गाडी चालवावी. बस एवढंच बोलायचं आहे. आपण आता भेटू आपल्या दुपारच्या स्टेवरती, जेवणाच्या स्पॉटवरती. चला भेटू आता पुढे. साईराम हा माणूस आम्हाला जेवाय बोलवतोय त्या धाब्यावरती, पण आम्ही नाही थांबणार. आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला नाही थांबायचं इथं. आमचं जेवण झालेलं आहे पहिलाच. पुढे पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो जेवण. आम्हाला नाही जायचं, कशाला बोलवतो या? अरे नितेश भाऊ, आपल्याला जायचं नाही तर कशाला बोलवतो तो? हा ना, फुकटमध्ये देणार आहे का बोल? फुकटमध्ये देणार असला तर जेवतो जाऊ. मस्ती चालले भावांनो. आपलं जेवणाचा स्टॉप आहे पुढे, त्यामुळे आपण नाही असं बाहेरचं काय, आपल्याला आवडत नाही बाहेरचं काय. हे आपली बाकीची टीममेट आहेत. आम्ही कुठं आहे आम्हालाच नाही माहिती. आमची बाकीची पब्लिक आमची कुठे गेले, अर्धी पुढे अर्धी कुठं मागं राहिले. आम्ही मध्ये चालतोय, कुठं आहे तर बाकीची माहिती नाही. दिसत पण नाही, लांब लांबपर्यंत दिसत नाही. बघू आता स्टेवरती सगळे भेटतील, स्टेवरतीच भेटू आपण तुम्हाला. तब तक के बाय बाय. हो साईराम भावांनो, आपल्याला कसारा घाट समोर दिसत आहे, म्हणजे कसारा घाटाचा डोंगर दिसत आहे आपल्याला. आता आपण कसारा घाटाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. आपला इथं थोडं स्टॉप आहे, अजून अर्धा 1 किलोमीटर असेल. आपण सध्या कसाऱ्याचा डोंगर बघू शकता. हा समोर जो डोंगर दिसतोय तो पूर्ण कसाऱ्याचा डोंगर आहे, पण व्ह्यू पण लय एक नंबर आहे. आता पुढं जो कसाऱ्याचा घाट सुरू व्हायच्या आधी आपल्याला जो पूर्ण रोड दिसतो ना, एकदम स्ट्रेट असं लांबपर्यंत नजर जाते, पण तुम्हाला घाट सुरू होताना दिसत नाही. पण जेव्हा घाट सुरू होतो तेव्हा चांगल्या हवा टाईट होते, कारण की घाट असा खतरनाक घाट आहे ना कसारा घाट, विचारू नका. गाड्यांची जी हालत खराब होते, गाड्या चालवणाऱ्याचे गाड्यावरती चढत नाहीत. माणसं कशी चढतात ते आम्हाला माहिती आहे. हे बघा आमचं पाण्याचं सेवेकरी आलेले आहेत, पाणी वाटप करणारे आमचे सेवेकरी दिसतात ना, दिसतात. हे आमचे पाणी वाटप करणारे सेवेकरी आहेत. हे आम्हाला डेली रस्त्याला पाणी वाटतात. पाण्याच्या बॉटल्या वगैरे यांच्याकडेच असतात. आता आपला पुढंच आहे, तर आता हे पुढनं रिटर्न आलेले आहेत. हे आमच्या पाण्याचे सेवेकरी. किती लांब आहे अजून? बसले असाल तर विचारायचं नाही बिलकुल नाही. काय घेऊन ग्लास कर लस्सी घेऊन आलेले आहेत आपल्यासाठी. हे घे, आपले दादा आपल्यासाठी लस्सी घेऊन आलेले आहेत. आपल्या ठाण्याच्या माऊलींचा बड्डे आहे ना, ते देतात आपल्याला दरवर्षी. कोणाचा? ठाण्याच्या माऊलींचा, माऊली आहेत ना, हां. त्यांच्या मुलीचा बड्डे असतो त्यांना. लस्सी भेटलेले चालता चालता, थंडगार ती पण एक नंबर थंड आहे. टेस्ट करून सांगतो तुम्हाला. हा एक नंबर. कशी आहे तुमच्या भाऊ लस्सी? एक नंबर लस्सी आहे भावांनो, मस्त लस्सी आहे. आणि यांनी आम्हाला आता सांगितलं ही लस्सी आम्हाला ठाण्याचे आमचे एक माऊली आहे, जे वारीला असतात आमच्या, पण यावेळेस नाही बहुतेक.
त्यांच्या मुलींचा वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या ह्यांनी ते लस्सी वाटप करतात सेवेकऱ्यांना, म्हणजे आपल्या पदयात्र्यांना. आमची म्हणजे जी गोंदवलीची पालखी निघल्या त्यांच्यातल्या जेवढे पदयात्रे असतात त्यांच्यासाठी लस्सी वाटप करतात. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढ्या पण लस्सीचा खर्च होईल तो मला सांगत जावा, मी लस्सीचे पैसे जेवढे असतील तेवढे मी देईन. सगळ्यांना लस्सी वाटप करतात. भेटू, लस्सी पितो आता जाऊ आपण जेवणाच्या स्टॉपवरती डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला बाय बाय. ओम साईराम मित्रांनो, आपण आता जेवणाच्या स्पॉटवरून निघालेलो आहे दुपारच्या. आता आपण चाललो आहे कसारा घाटामध्ये चालतो आहे. कसारा घाट 4 ते 5 किलोमीटरचा कसारा घाट आहे. पण याचे टर्न वगैरे चढ वगैरे भरपूर मोठे होते, त्यामुळे थोडा थकवा लागतो माणसाला. मला पण लागणार आहे, तर सगळ्यांनाच लागतो. तरी पण ट्राय करणार आहे की सगळी नॉनस्टॉप करायची. आम्ही तर ट्राय करणार आहे, बाकी नाही माहिती नाही. काय ओम साईराम. ओम साईराम. आता ही बघा, हे बाकी ही मागे आहेत. रोहन आणि रित्या तर अजूनच लांब आहेत. ही दोघं इथं तरी आहेत, दोघं तिघं जण. त्यांनी लाचचा झेंडा घेतलाय. त्याला घ्यायचा तर पहिला झेंडा, त्यांनी घेतला लाचचा झेंडा. रोहन आणि रित्याने तर शेवटचा झेंडा घेतलेला आहे. त्यामुळे आता आरामात येतील वर. आम्ही जाणार पटापट वरती जाऊन. तुम्हाला पुढे जाऊन व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू खतरनाक एपिसोड होते. सॉरी, खतरनाक व्ह्यूज आहेत वरती गेल्यावर. एक नंबर व्ह्यू आहे. मग दाखवतो पुढे गेल्यानंतर. ओम साईराम भावांनो, आता आपण अर्धा कसारा घाट चढलेलो आहे. अजून अर्धा कसारा घाट बाकी आहे. आता थोडं मी पालखीपासून थोडं मागे राहिलो आहे, कारण की पालखीच्या समोरच जरा म्हणजे पालखीच्या पुढेच DJ चालू आहे. आणि DJमध्ये गाणी चालू असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो आहे, कॉपीराईट स्ट्राईक पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे आता कसं आहे, थोडं पालखीमध्ये डिस्टन्स ठेवून चाललो आहे, जेणेकरून कॉपीराईटची तर संभावना कमी आहे. आणि पालखी खूप पुढे गेलेली आहे. ही इथून मला पालखी दिसते, तुम्हाला पण दाखवतो. थांबा जरा पुढं जाऊन दाखवतो. पुढं जरा ओपन आहे, इथं झाडामुळे दिसणार नाही. तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं थांबा. ही बघा, दिसली का? अरे ती बघा पालखी तिथे. ही गाडी आपली पालखीची DJचीच गाडी आहे. एवढा लांब पालखी आहे अजून, आणि मी खूप लांब आहे. आता तुमच्याशी बोलायचं म्हणून मागे राहिलो आहे. आता जाऊ रिटर्न पुढे. आणखीन घाटामध्ये तुम्ही बघितलं आहे, मी ॲडच करेन. ॲक्सिडेंट झालं एक मागे एक ॲक्सिडेंट झालं, ती क्लिप ॲड करेन. लय खतरनाक मोठा ट्रक होता. आय थिंक 14 टायरी का 18 टायरी काहीतरी होता ट्रक. तो असं कॉर्नर घेताना स्पीडमध्ये असेल, कंट्रोल झाली नाही, एक साईडला वेट जास्त गेल्यामुळं पलटी झाला आहे तो ट्रक. तर बघू, तुम्हाला टाकीन फुटेज, तुम्ही चेक करा. घाटामध्ये ओव्हरलोडिंगचा हाच नुकसान होतो. हे ट्रक पलटी होण्याचे चान्सेस भरपूर असतात. चला आता बघू पुढे. माझा पण हात दुखतोय आता वरती मोबाईल पकडून. सवय नाही अजून एवढी, सवय पडस्तवर असं सवय. चला आता पुढे भेटू. आता जातो पालखीच्या जवळ, पटापट चालून पालखीजवळ पोहोचतो. चला भेटू पुढे. ओम साईराम. आपण आता पोहोचलेलो घाटन देवी मंदिरात. म्हणून देवी दाखवतो. ही आहे आपली घाटन देवी. कसारा घाट चढल्यानंतर तुम्हाला पहिलं मंदिर जे घाटन देवीचे लागेल. आपण आता इथं थांबणार आहे, नाश्ता वगैरे करणार आहे. नाश्ता बाहेरून दाखवतो तुम्हाला. आपली पालखी वगैरे इथं ठेवलेली आहे. इथं सगळे पालखी वगैरे ठेवलेले. भेटू आपण पुढे. आज आपला पदयात्रेचा 4था दिवस आहे. पण हा जो ब्लॉग चालू आहे तो माझा 3ऱ्या दिवसातच चालू आहे. कारण की मी आत्ता चालता व्हिडिओ एडिट करत होतो. कारण की माझा मोबाईलची चार्जिंग जी काल रात्री पूर्ण संपलेली. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मी काही काल एवढे व्हिडिओ बनवले नाही. लास्टचा एंडिंग वगैरे काही बनवलं नाही.
किंवा रात्रीच्या स्टेचं तुम्हाला काय दाखवलं नाही. आम्ही विसरलेलो सुद्धा, चार्जिंगला लावलेला मोबाईल, नंतर ब्लॉग बनवायचं विसरलो सुद्धा मी. त्यामुळे आता मी एडिट करत होतो चालता चालता, रात्री एडिट पण नव्हता गेला, आता चालता चालता एडिट करत होतो. तर बोललो बघतो, तर मी म्हणजे एंड पॉईंट काय बनवलेलं नाही. चालता चालता व्हिडिओ एडिट करता करता बघत होतो, एंड पॉईंट काय बनवलेलंच नाही मी. त्यामुळे बोललो पहिले एंड पॉईंट बनवू, एडिट करू, ब्लॉग अपलोड करायचा टायमिंग झालेला आहे. पण आज ब्लॉग लेटच, आजचा ब्लॉग हा लेटच येणार आहे, कारण की मला अजून एडिट करायला भरपूर टाईम लागेल. चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. एवढंच बोलत होतं, जास्त काय झालं नाही. रात्री आम्ही गाठण देवीला पोचलो, तिथं आपला नाश्ता वगैरेचा स्टॉप होता. नाश्ता वगैरे तिथं केला, नाश्ता करून तिथून निघलो आम्ही. किती वाजता? 7 वाजता निघलो. 7 वाजता निघलो. 9 वाजेपत्र आम्ही आमच्या नाईट स्टेच्या स्टॉपला होतो. नाईट स्टेला पोचलो, जेवलो. आणखीन चार्जिंगला लावलेला मोबाईल, पण मला झोप जाम आली होती, त्यामुळे काय रात्री ब्लॉग एडिट केला नाही. जेवलो आणि झोपलो. मग आता सकाळपासून मी एडिटिंगच करतो आहे चालता चालता. आणखीन मला नंतर आठवलं, आत्ता आठवलं की मी रात्रीचा कालच्या ब्लॉगचा एंड पॉईंट काय बनवलेलंच आहे. म्हणून बोललो पहिलं एंड पॉईंट बनवू, एडिटिंग करू आणि ब्लॉग अपलोड करू. एवढंच बोलायचं होतं, जास्त काय नाही. रात्री काय एवढं झालंच नाही. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ जर आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची राय लिहा. आणखीन चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओ.